आपला महादेव सॉंग कसं साजलं तोपर्यंत आपला पूर्ण बघून जा. मी तेवढंच सांगतो तुम्हाला. सगळ्यांनीच मग काय मित्रांच्या घरात दरवर्षी प्रेमाने सॉंग साजत होतं. तर मग मित्राच्या मामाच्या घरात आम्ही गेलो होतो सॉंग साजवसाठी आणि दरवर्षी प्रेमानेच निळकंठकर आणला होता बा आणि महादेवाच्या सगळं सांगायला लावणं चालू होता बा. महादेवाची शाल वगैरे सगळं साज आणलं होता बा. काही क्षणाच्या वेळीच मग असं झालं होतं बा घटना की आपण कलर वगैरे व्यवस्थितपणे डुबून धुतून घेतला होता आणि मग तेवढ्यात आपल्याला लावायचा होता महादेवाच्या मानेला कलर आणि तिथं महादेवाच्या मानेला कलर लावल्याच्या नंतर आपण लावला होता व त्याच्या तोंडावरती. कारण हे जे सॉंग येतं त्याचं नाव किरण हरी बोराडे आहे बरं का. हा राहणार मासूर बुलढाणा जिल्ह्यातील आहे आणि सगळ्यांनी व्यवस्थितपणे महादेवाचं सॉंग कसं असतं ते पण याला पण व्यवस्थितपणे महादेवाला आपण दाढी वगैरे सेट करून घेतली आणि लावून पण घेतली आणि भस्म होता तो कपाळी आणि दोन्ही हाताला दोन भस्म लावून घेतला बा. सॉंग काही वेळेतच असणार होतं. मग तेवढ्यात आम्ही बाहेर गेलो बा. बाहेर गेले दरवर्षी प्रेमानेच आपला महादेव सॉंग तयार झालं होतं बा. तेवढ्यात आपली महाकाली पण आली होती. दरवर्षी प्रेमाने हे दोन सॉंग एकच जागी नसत असते बरं का. तेवढ्यात आपली महाकाली पुढून आली, तेवढ्यात महादेव पुढून आला. तेवढ्यात तुम्हाला एक ताल दाखवतो. तेवढ्यात आपली ही गावाची परंपरा असते. या सॉंगाचे नाव राम लक्ष्मणचं सॉंग आहे बा. तेवढ्यात तुम्हाला एक ताल दाखवतो, तोपर्यंत तुम्ही बघून. त्याच्यानंतर हे पिढी चालत आलेलं हे रावणा सॉंग आहे बा. याची एक ताल दाखवतो, तोपर्यंत तुम्ही बघून घ्या आपले रावणा ताल कसे असते. आणि पब्लिक पण असते बरं का. आपल्या मासूर गावातील फक्त रावणा सॉंगाला नंबर पब्लिक असते. सकाळची वेळी म्हणजे पार्टीची वेळी पासले निघणारी आंबा भवानीची सवारी आहे. सगळे सॉंग झाल्यानंतर ही आपली देवाची सवारी निघते बा. तेवढा देखील दाखवत बघून.